है गेटवे से एलिफेंटा जाती है ना, तो एलिफेंटा से जो गेटवे वाली थी पलटी हुई है। ये लाइव ले रहा हूँ मैं, ठीक है। जैन ये बोट है ना, यहाँ पे पलटी हुई है गेटवे से एलिफेंटा जाती है ना, तो एलिफेंटा से जो गेटवे वाली थी पलटी हुई है। ये लाइव ले रहा हूँ मैं, ठीक है। तर बोटीतील प्रवाशांना काही प्रवाशांना आता रेस्क्यू करण्यात आलेले आहे, त्यांना गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात आणण्यात आलेले आहेत। त्या ठिकाणचे दृश्य आपण टीव्ही स्क्रीनवर उजवीकडे पाहतोय। एलिफंटा ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यान प्रवासी वाहतूक सुरू असते। अनेक पर्यटक एलिफंटाला त्या ठिकाणी जात असतात पर्यटनासाठी, मात्र तिथूनच येणारी एक बोट जी आहे ती उलटली। कारंजा जवळ ही दुर्घटना घडली आणि त्यातील काही प्रवाशांना रेस्क्यू करण्यात आलेले आहे। त्या प्रवाशांना गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात आणलं गेलं। त्या ठिकाणची ही दृश्य आपण पाहतोय। स्थानिक पोलीस असतील, मच्छीमार बोटी असतील, जेएनपीटी असेल किंवा कोस्टगार्डचं पथक असेल, हे तातडीनं रेस्क्यूसाठी पोहोचलेलं होतं। जी बोट उलटली त्या बोटीत 30 ते 35 प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती आहे। कारंजा परिसरात ही बोट उलटलेली होती। त्यातील काही प्रवाशांना रेस्क्यू करण्यात आलेलं आहे। जशी या दुर्घटनेबाबतची माहिती मिळाली तसं तातडीनं त्याच परिसरात असलेल्या इतर प्रवासी बोटी सुद्धा मदतीला पोहोचलेल्या होत्या। तर या प्रवासी बोटीतील बोट उलटून जी दुर्घटना घडली त्या बोटीतील काही प्रवाशांना गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात आणण्यात आलेलं आहे। त्यांना रेस्क्यू करण्यात आलेलं आहे। स्थानिक मच्छीमार बोटी सुद्धा तातडीनं या दुर्घटनास्थळी पोहोचलेल्या प्रवाशांच्या रेस्क्यूसाठी त्यांनी सुद्धा प्रयत्न सुरू केलेले होते। मात्र काही प्रवाशांना रेस्क्यू करण्यात आलं आणि त्यानंतर या प्रवाशांना गेटवे परिसरात आणण्यात आलेले आहे। तिथलीच आपण दृश्य पाहतोय। 30 ते 35 प्रवासी या बोटीतून प्रवास करत होते। गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा दरम्यान प्रवासी वाहतूक सुरू असते। वेगवेगळ्या बोटी आहेत, वेगवेगळ्या कंपन्यांच्या बोटी आहेत, ज्या माध्यमातून या ठिकाणी प्रवासी वाहतूक सुरू असते। अनेक पर्यटक एलिफंटाच्या परिसरात पर्यटनासाठी जात असतात। मात्र त्याच वेळेला एक प्रवासी बोट कारंजा जवळ आज उलटली। 30 ते 35 प्रवासी या बोटीतून प्रवास करत होते। एलिफंटा या ठिकाणी जात होते।